नक्षलवादी हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर हातात बंदुका घेतलेले, चेहरा झाकलेले आणि घनदाट जंगलात वावरणारे लोक उभे राहतात. पण आज तुम्हाला अशाच 9 महिलांची अशी कहाणी सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कधी काळी बस्तरच्या घनदाट जंगलात हातात बंदुका घेऊन वावरणाऱ्या या 9 महिलांनी माओवादी चळवळीचा मार्ग सोडलाय, आत्मसमर्पण केलंय आणि आता याच महिलांनी चक्क रॅम्प वॉक करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त राज्यस्तरीय विणकर परिषद आयोजित केली होती. याच कार्यक्रमात या 9 महिलांनी पारंपरिक कोसा रेशीम पोशाख परिधान करून आत्मविश्वासानं रॅम्प वॉक केला. विशेष म्हणजे एकेकाळी हातात बंदुका घेऊन वावरणाऱ्या या महिलांच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास आणि नव्या आयुष्याचा आनंद पाहायला मिळाला. या 9 महिलांपैकी 7 जणींनी हैदराबादमध्ये, एका महिलेने सुकमा येथे, तर दुसऱ्या महिलेने तेलंगणातील मुलुगू येथे आत्मसमर्पण केलं होतं. 1.5 वर्षात त्यांनी माओवादी चळवळीची वाट सोडून शांतता आणि सन्मानाचं आयुष्य आता स्वीकारलंय. सुकुमाच्या एलमामुडा गावातील 22 वर्षीय पूनम ज्योती म्हणते, माझ्या आयुष्यात असं काही घडेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. तर 28 वर्षीय आणखी एका महिलेने जंगलातील आयुष्यात कधीही फॅशन शो पाहिला नव्हता, मात्र आज हिंसाचाराचा मार्ग सोडल्यानंतर शांततामय आणि सन्मानाचं जीवन जगत असल्याचा आनंद तिने व्यक्त केलाय. विशेष म्हणजे या रॅम्प वॉकसाठी त्यांना मुंबईतील व्यावसायिक तज्ज्ञांकडून 7 दिवसांचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं. व्यक्तिमत्व विकास, पोशाखाची निवड आणि व्यासपीठावर आत्मविश्वासानं बोलण्याचं प्रशिक्षणही त्यांना देण्यात आलं होतं. एकेकाळी हातात बंदुका आणि आज जंगलातील हिंसाचारापासून रॅम्पवरील आत्मविश्वासापर्यंतचा हा प्रवास खरंच बदलाची एक प्रेरणादायी कहाणी आहे. ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि story.मराठीला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेअर करा.